आपण चौरस मोजणे हे अगदी सोप्या पद्धतीने ट्रिकनुसार पाहणार आहोत. बघा तर ट्रिक काय मग चौरस. चौरस मधला रस हा शब्द आहे ना, त्याच्यावरनं ट्रिक तयार केली. रस पहिला एक मूल्यमान. हे गाणं तुम्हाला माहिती आहे, फेमस झालेले. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं चौरस, आपल्याला चौरस मोजायचं असेल तर रस पहिला एक मूल्यमान हे वाक्य लक्षात ठेवायचं. बघा तर आता काय आहे चौरस पहिला आहे, ही ट्रिक काय आहे. मग आता बघा इथं एक आकृती दिली आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आडवी आकडे द्यायची 1 2 आणि तशी उभे पण द्यायची 1 2. मग काय करायचं बघा, त्यानंतर गुणाकार प्लस बेरीज. मग आता काय करायचं, ह्या दोघांच्या जोड्या लावून घ्यायच्या म्हणजेच रस पहिला आहे. रस पहिला आहे मग जोडी लावून घ्यायची 2 गुणिले 2 आणि आता अधिक उरलेला पैकी जो मोठा अंक असेल तो घ्यायचा, पण इथे एकच उरलाय म्हणजे तो एकच घ्यायचा अशा पद्धतीने. मग आता किती झाले बघा, 2 दुणे 4 आणि अधिक 1 बरोबर 5. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 5 चौरस आहेत. म्हणजे अगोदर जोड्या लावून घ्यायच्या, रस पहिला एकम आहे म्हणल्यासारखं जोड्या लावून घ्यायच्या, त्यांचा गुणाकार करायचा, त्यानंतर करायची त्यांची बेरीज. आलं लक्षात. पुढे बघा इथे एक आकृती दिली, इथं पण आकडे द्या 1 2 तसेच उभे पण द्या 2 3. मग आता जोड्या लावा, 2 ला जोडी कोण मिळाली 3. 2 गुणिले 3 अधिक आता यांना जोड्याच शिल्लक नाही राहिल्या, मग उरलेल्यापैकी जो मोठा अंक असेल तो घ्यायचा 2. मग इथं बघा आता 3 दुणे 6 अधिक 2 म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 8 चौरस आहेत. पुढील आकृती बघा, आकडे द्या 1 2 3. त्यानंतर उभे पण आकडे द्या 2 3 आणि जोड्या लावून द्या. याला जोडी मिळाली 2, 3 ला 3 2 ला 2. आता इथं काय झालंय, 1 ला जोडीच नाहीये, जोपर्यंत जोड्या लावता येतात तोपर्यंत जोड्या लावून घ्यायच्या. बघा आता 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक उरलेल्यापैकी मोठा अंक म्हणजे इथे 1 उरलाय म्हणून एकच घ्यायचा. बघा आता किती झाले, 3 दुणे 3 त्रिक 9 3 त्रिक 9 अधिक 2 दुणे 4 अधिक 1 9 4 13 आणि हा एक 14. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आहे की नाही सोपं. चला बघा पुढची आकृती बघा, इथं पण आकडे द्या 1 2 3 तसेच आडवे पण आकडे द्या 1 2 3 4. मग आता जोड्या लावा, रस पहिला एक मूल्यमान. चला जोडी लावली, 3 ला मिळाला 4 3 गुणिले 4 अधिक पुढची जोडी बघा, 2 ला मिळाला 3 2 ला मिळाला 3 अधिक आता जोडी शिल्लक नाही राहिली, मग उरलेल्यापैकी मोठा अंक इथं 2 मोठा आहे म्हणून 2 घ्यायचा. बरोबर बघा आता यांचा करा गुणाकार, 3 चौक 12 अधिक 3 दुणे 6 अधिक 2 12 6 18 18 2 20. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 20 चौरस आहेत. पुढील कृती तुमच्यासाठी आहे, कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, या आकृतीतील चौरस मोजून याच ट्रिकनुसार तुम्ही पण उत्तर कमेंटमध्ये नक्की